रसिक श्रोत्यांना नमस्कार. नंदकुमार भणंग या नावाने असलेल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय जुनी अशी कविता ऐकणार आहोत. ज्या कवितेचे कवी आहेत गल ठोकळ अर्थात गजानन लक्ष्मण ठोकळ. गल ठोकळ यांचा जन्म कामरगाव जिल्हा नगर येथे 26 मे 1909 रोजी झाला होता. म्हणजे कालच 26 मे झालेली आहे आणि शतकोत्तर रजत जयंती समजा त्यांची झालेली आहे. त्यानंतर त्यांचा मृत्यू हा 29 जुलै 1984 रोजी झाला. हे अतिशय सुप्रसिद्ध असे त्या काळातले साहित्यिक. यांनी कथा, कादंबऱ्या, ललित लेखन आणि त्यातली त्यात ग्रामीण भाषेत भरपूर लिहिलेलं आहे. त्यांचं प्रसिद्ध असलेलं साहित्य म्हणजे कोंदण, गावगुंड, मीठ भाकर, टेंभा, ठिणगी, ठोकळ गोष्टी. त्यांची आज आपण बघणार आहोत ती स्वर्ग ही कविता. स्वर्गाविषयीच्या प्रत्येकाच्या कल्पना ह्या वेगवेगळ्या असतात. स्वर्गात काय असेल, तिथले लोक कसे राहत असतील, तिथील नंदनवन, तिथली फुले फळे याविषयी प्रत्येकाला एक औत्सुक्य असतं, कुतूहल असतं. आणि तेच कुतूहल या कवितेतून पुढं आलेलं आहे. तर ऐकूया आपण स्वर्ग ही कविता. असतील तेथे जिकडे तिकडे विखरून पडली फुले, असतील पक्षी झाडावरती गोड गात बैसले, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी, असतील डोलत हिरवी पिवळी कमळे पाण्यामधी, घरे तेथली सुरेख असतील चमकत सोन्यापरी, आत लाविल्या असतील रंगी बेरंगी तसबिरी, झगमग करीत असतील तिथले सुंदर ते दिवे, विधतही नसतील ते वाऱ्याने जणू दुसरे काजवे, रोज जत्रा भरत असावी तिथे नदीच्या तटी, असतील खाऊ देत घेऊनी पैसे दाटू मुठी. हा स्पेशल ग्रामीण शब्द दाटूमुठी त्या काळात अतिशय वापरला जायचा. याचा अर्थ म्हणजे खोटं खोटं किंवा लटकं. पंख लागुणी हिंडत वरती असतील तिथली मुले, असतील चालत ढगावरूनही टाकीत हळू पाऊले, असतील भारी रंगीत कपडे बाळांचे तिथल्या, शिवले असतील शेवंतीच्या गुंफुनिया पाकळ्या, खूप दागिने असतील त्यांनी अंगावर घातले, पुन्हा काढुनी नसतील कधीही पेटीमध्ये ठेविले, मुळीच नसतील त्यांच्या नशिबी अभ्यासाची बुके, मनास माने तितके भटकत असतील ते सारखे, नसतील त्यांना ठोक द्यावया तिथे खाष्ट मास्तर, स्वर्ग असा मज बघावयास मिळेल का लवकर, स्वर्ग असा मज बघावयास मिळेल का लवकर. धन्यवाद. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर कृपया या व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. धन्यवाद.